हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्याच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर आज तुम्हाला मी सांगणार आहे मी ब्लाऊजची शिलाई किती घेते ते. तर ही अशी 4 ब्लाऊज शिवून आपली तयार आहेत. तर हा जो पहिला ब्लाऊज आहे तो अस्तरचा ब्लाऊज आहे, अस्तर लावून शिवलेला आहे. कटोरी ब्लाऊज आहे, हे बघा अशी कटोरी आहे. आणि ह्याचे हात जे आहेत ते शॉर्टच आहेत. पाठीमागे त्याला आपण अशी लेस लावलेली आहे गळ्याला आणि खाली गळा गोलच आहे. आणि ह्या ब्लाऊजचे मी 250 रुपये घेते. त्यानंतर हा दुसरा ब्लाऊज आहे तो साधा ब्लाऊज आहे, हा पण कटोरीच आहे. ह्याचे पण हात आहेत ते शॉर्टच आहेत, ते बघा पाहू शकता असा कटोरीच आहे. ह्याचा पण गळा पाठीमागचा गोल आहे. आणि ह्या ब्लाऊजचे मी घेते 100 रुपये. त्याच पद्धतीने अजून एक दुसरा हा सिम्पलच ब्लाऊज आहे. ह्याचे पण हात शॉर्ट आहेत, पाठीमागे गोल गळा आहे, कटोरी ब्लाऊज आहे. आणि गळ्याची पायपिंग तुम्ही पाहू शकता, हा पण कटोरी ब्लाऊज आहे. आणि ह्याचे पण आपण तेवढेच घेतो, 100 रुपयेच घेतो याचे पण. आता हा आपला चौथा ब्लाऊज आहे. ह्याचे हात जे आहेत ते आपण लांब शिवलेले आहेत. आणि ह्याचा पण बॅक नेक आहे तो राऊंडच आहे, हे बघा पाहू शकता असा. ह्याला पण पाठीमागच्या साईडला आपण लेस लावलेली आहे, गळ्याला आणि खाली कमरपट्टीला पण लेस लावलेली आहे. हा पण कटोरी ब्लाऊजच आहे. आणि याच्यातले 3 ब्लाऊज आहेत ते एकाच कस्टमरचे आहेत आणि एक आहे तो दुसऱ्या कस्टमरचा आहे. तर ही ब्लाऊज तुम्हाला कशी वाटतात, आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हीसुद्धा अस्तरवाल्या ब्लाऊजची किती शिलाई घेता आणि बिगर अस्तरच्या ब्लाऊजची किती शिलाई घेता हे सुद्धा कमेंट करून सांगा. आणि मी शिवलेली ब्लाऊज जर तुम्हाला आवडली असतील तर हे सुद्धा नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि ब्लाऊज आवडले असतील तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून आभारी आहे. थँक्यू.